कसं आहे माहिती आहे का की प्लॅस्टिक हे पर्यावरणाला हानिकारक आहे, म्हणून शासनानं सुद्धा आता प्लॅस्टिकला बंदी केली. सगळीकडे प्लॅस्टिक बंदी आहे आता. पण आता कसं लोक ऐकत नाहीत ना, काही वापरतातच. मध्ये मध्ये शासनानं काय केलं होतं की जे कोणी प्लॅस्टिक वापरल त्याला 2000 रुपये दंड. मग कोणीच प्लॅस्टिक वापरत नव्हतं. सगळीकडे जिकडे तिकडे असं दंड वसूल करणारे ते प्लॅस्टिक विरोधी अधिकारी फिरत होते सगळे असे. आणि मग एकदा काय झालं, असं मुसळधार पाऊस सुरू होता. आमच्या गण्या चौकात भाजी आणायला गेलं आणि ते भाजीवाल्याने त्यांना प्लॅस्टिकमध्ये भाजी घालून दिली. मग गण्या भाजी घेऊन येत असताना बरोबर समोर असा ते प्लॅस्टिक विरोधी अधिकारी एक दोघं तिघ जण असे आले. दत्त म्हणून उभा. त्याला म्हणे, तुला माहित नाही काय, प्लॅस्टिक वापरलं तर 2000 रुपये दंड आहे आणि त्याची पावती फाडावी लागते 2000 रुपयाची. आता गण्या आपला साधा भोळा ते म्हणला, चुकलं साहेब, म्हणला एवढी बार जाऊ द्या. नाही नाही, तू चूक केली, प्लॅस्टिकची पिशवी वापरली, आता तुला 2000 रुपयाचा दंड भरावाच लागते. म्हणलं की मग आता गण्या म्हणलं, जाऊ द्या मग भरा म्हणलं. मग असं म्हणलं की साहेब म्हणले, बरं ठीक आहे, आता पाऊस यायला तू जा. साहेब म्हणे, आता जाऊ द्या, पाऊस वगैरे सुरू आहे, आता काही तुम्हाला दंड घेत नाही. गण्या म्हणले, नाही. गण्या सरळ माणूस, ते म्हणे, नाही साहेब, माझ्याकडून चूक झाली, मी आता प्लॅस्टिकची पिशवी वापरली तर माझ्याकडून दंड घेतलाच पाहिजे. काढा तुमचं पावती पुस्तक, आता घ्या माझ्या 2000 रुपये दंड. ते म्हणे, साहेब म्हणे, नाही नाही, जाऊ द्या म्हणे, एवढी बात. मग त्याच्या आजूबाजूला, साहेबाच्या आजूबाजूला अजून एक दोन अधिकारी होते, ते लोक ते उभा. मग गण्या म्हणे, पैसे घ्या म्हणे. साहेब म्हणे, आता जाऊ दे ना, आता तुला जा म्हणालो तर जा ना तू, असं म्हणायला लागलं. ते काय ऐकायचं नाही. मग हाऊस गण्या म्हणे, का म्हणे, मी एवढं पैसे द्यायला तयार होतो, साहेब काय घेत नाही पैसे म्हणे. ते कसं आहे म्हणे, आता तुला 2000 रुपये घेऊन पावती द्यावं लागेल की नाही फाडून, तर ते पावती फाडायचं पावती बुकच आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून आणलंय.